नमस्कार. आज माऊलींचा अभंग. 4-5 दिवसापूर्वी आपण नाथ महाराजांचा रूपक अलंकार बघितला होता. मराठी व्याकरणात भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या शब्दांना किंवा शब्दरचनांना अलंकार म्हणतात. या अलंकारामुळे भाषेला गोडवा आणि सौंदर्य प्राप्त होतं. शब्दालंकार व अर्थालंकार असे या अलंकाराचे 2 प्रकार पडतात. आज माऊलींचा अभंग हा शब्दालंकार या प्रकारातला आहे. शब्दालंकाराचे 3 प्रमुख प्रकार आहेत. अनुप्रास अलंकार, यमक अलंकार किंवा श्लेष अलंकार. अनुप्रास अलंकार म्हणजे जेव्हा एखाद्या वाक्यात किंवा कवितेत एकाच अक्षराची किंवा शब्दाची पुनरावृत्ती होऊन नाद निर्माण होतो, तेव्हा तो अनुप्रास अलंकार असतो. काकानी कामाची कागदपत्रे कात्रीने कापली. तुम्हाला तुमच्या लहानपणी अशी हेच वाक्य अनेक वेळा आपण मोठं वेगवेगळे शब्द लावून केलेलं आठवत असेल. अशी वाक्य तयार करण्यासाठी भाषेत लवचिकता व अनेक समानार्थी शब्द असावे लागतात. आजच्या अभंगात माऊलींनीही सावळा हा शब्द अनेक वेळा वापरलेला आहे आणि म्हणून हे अनुप्रास अलंकाराचे एक सुरेख उदाहरण होऊ शकते. रामकृष्ण हरी.